खरं तर निकष कर्जमाफीसाठी नेमके कोणकोणते लावले जावेत या संदर्भात शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण पाहूया। याच्यामध्ये सरसकटच अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक याला निकषच नकोय। आधी धनदांडग्याला लावा ना तुम्ही, 2.5 लाख उत्पादन 50 लाख उत्पादन याला तुम्ही लावा ना निकष। 2-2.5 एकर रान आहे त्याच्यात ते बी निव्वळ फक्त शेती असं म्हणतो पेपरवाला। फक्त शेती। एखादं लेकरू जर समजा भाजी घेऊन विकत असलं तर ती समिती म्हणेल किंवा ह्याचं लेकरू भाजी विकतंय म्हणजे त्याला माफीतून उघडायचं का? कोणी फुटपाथवर धंदा करतंय बुटपालिशचा म्हणजे त्याचं उत्पादन वाढलं का? कोणी पेंटरकी करतंय, कोणी भिंती रंगवितंय, त्याला बी तुम्ही एखाद्या वेळेस हे समिती म्हणायची किंवा हे निकष आहे, ह्याचं पोरगं फार कलेक्टर आहे असं मी म्हणू शकते। ती समिती काय प्रकार? सरसगट कर्जमाफी हा काही मी शेतकरी माझ्या दृष्टीने बरोबर वाटत नाही मला। कारण सरसगट म्हणजे याच्यामध्ये शेती करणारे मोठमोठे डॉक्टर, इंजिनियर आणि जोडधंदा करणारे व्यापारी असे श्रीमंत लोकसुद्धा आहेत। यांना जर हा कर्जमाफीचा फायदा मिळाला तर तो काही योग्य होणार नाही। खरं फायदा हा जो केवळ शेतीवरच अवलंबून आहे, केवळ शेतीच त्याचा उद्योग आहे आणि त्या शेतीमुळेच त्याला कर्ज काढण्याची वेळ आलेली, अशाच शेतकऱ्याला खरं कर्ज माफ ही मिळायला पाहिजे।